जळगाव महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवरील हरकतींच्या सर्वेक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार गैरप्रकार होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट पियुष पाटील यांनी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देत हा भोंगळ कारभार उघड केलाय। मुंबईमध्ये मतदान केंद्र निहाय यादी येत्या 22 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यासाठी दुबार मतदारांची पडताळणी करण्यासाठी पालिकेची लगबग सुरू झाली आहे। त्यासाठी प्रत्येक विभागामध्ये मतदारांची छायाचित्रानुसार पडताळणी करण्याचं नियोजन करण्यात आलंय, तर विभाग कार्यालयांमध्ये विशेष यंत्रणा उभारण्यात आली आहे। नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेला प्रारूप मतदार याद्यांवर 1327 आक्षेप घेण्यात आलेत। सर्वाधिक आक्षेप लक्ष्मीनगर झोनमध्ये असून तिथे 663 आक्षेप घेण्यात आलेत। राज्यातील जिल्हा परिषद आणि पालिका निवडणुकांसाठी सरकार तयार असल्याचं मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं। तर रावल यांच्या हस्ते नंदुरबार जिल्ह्यातल्या सारंगखेडा यात्रेतील चेतक फेस्टिवलचं उद्घाटन करण्यात आलं। गेवराई नगर परिषदेच्या मतदान प्रक्रियेदरम्यान झालेल्या मारहाणीच्या वेळी जखमी झालेल्या विष्णुपंत आतकरेंनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्याकडून आमच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलंय। तर माजी आमदार अमरसिंह पंडितांनी पृथ्वीराज पंडितांना शिवराजला गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते असा आरोप देखील आतकरेंनी केलाय। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी गुरुवारी रात्री उशिरा कराड येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली। यावेळी आरोग्यमंत्र्यांनी रात्रीच्या सोयी सुविधांचा आढावा घेत महिला रुग्णांशी संवाद साधला। धाराशिवमधल्या तुळजापूर तालुक्यातील गंजेवाडी येथील पाझर तलावातून होणाऱ्या पाण्याच्या पाझरामुळे शेतकरी दत्तात्रय पांडुरंग गंजेंची 4 एकर सुपीक जमीन पूर्णपणे नापीक झाली आहे। प्रशासनाने याची तात्काळ पाहणी करून पाझर तलावाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। विविध कारणांमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। 2017 आणि 2019 मधील कर्जमाफी योजनेसाठी पात्र असूनही सुमारे 6.56 लाख शेतकऱ्यांना अद्यापही लाभ मिळाला नाही। आता पात्र लाभार्थ्यांची यादी जानेवारी अखेरपर्यंत तयार करा असे आदेश सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी महाआयटीला दिले आहेत। मुंबई पुणे महामार्गावरील कामशेत परिसरामध्ये रिक्षा चालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून धोकादायक प्रवास करत आहे। याकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करत असल्यानं महामार्गावर प्रवाशांच्या जीवाशी सर्रासपणे सुरू झालाय। त्यामुळे यावर उपाययोजना करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे। नांदेड शहरामध्ये आंतरजातीय प्रेम प्रकरणातून युवकाची हत्या झाल्याचं प्रकरण संसदेमध्ये गाजणार आहे। भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष खासदार चंद्रशेखर आझाद यांनी व्हिडिओ कॉलद्वारे आचल ताटेच्या कुटुंबियांविरोधात संवाद साधला। दरम्यान संसदेमध्ये हा प्रश्न उपस्थित करणार असं आझाद म्हणाले। मागील काही दिवसांपासून राज्यात गारठा वाढलाय। थंडीची लाट ओसरली असली तरी किमान तापमानातील घट कायम असल्याने गारठा देखील कायम आहे। दरम्यान पुढील काही दिवस राज्यामध्ये गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। तर मुंबईतील हवेच्या निर्देशांकाची गुरुवारी मध्यम श्रेणीमध्ये नोंद झाली आहे। वांद्रे कुर्ला संकुल तसंच वांद्रे पूर्व इथे वाईट हवेची नोंद झाली। मुंबईतील हवेची गुणवत्ता कालही मध्यम श्रेणीमध्ये होती। मुंबईच्या हवेचा निर्देशांक 137 वर पोहोचलाय। मुंबईतल्या भांडूप जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतलंय। त्या कामासाठी सोमवारी 8 डिसेंबर ते मंगळवारी 9 डिसेंबर दरम्यान मुंबईतील एकूण 17 प्रशासकीय विभागांमध्ये 15% कपात करण्यात येणार आहे। पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेने केलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता नागपूरसह महाराष्ट्रातील 13 प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध घालण्यात आले। 5 ते 7 डिसेंबरपर्यंत ही व्यवस्था असणार आहे। मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र 2026 मध्ये विविध विद्याशाखेअंतर्गत होणाऱ्या परीक्षांच्या तारखा विद्यापीठाने जाहीर केल्या आहेत। त्यानुसार 1 एप्रिलपासून परीक्षा सुरू झाल्यात। विद्यार्थ्यांना 4 महिन्यांपूर्वीच डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून परीक्षा केंद्र आणि आसन क्रमांकांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे।
संच मान्यतेचे निकष कमी पटाच्या शाळा बंद करण्याचा घाट याचा राज्यातील मुलीच्या शिक्षणावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे। शुल्क माफीपासून प्रवास भत्त्यापर्यंत अनेक योजना राबवून यंदा राज्यातील 15,357 किशोरवयीन मुली शिक्षण प्रवाहाबाहेर असल्याचं केंद्र शासनाने जाहीर केलं। राज्यातील बालविवाहांची कुप्रथा आणि घराजवळ शाळा नसल्याने मुलींचं शिक्षण थांबतंय। नालासोपाऱ्याच्या पूर्वेकडील ओव्हरब्रिज खाली नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याने वाहन चालक त्रस्त झालेत। वाहतूक कोंडीमध्ये एक रुग्णवाहिका अडकली होती, तर वाहतूक कोंडीमध्ये अडकून अनेक रुग्णांचे आतापर्यंत जीव गेलेत। अजून किती बळी गेल्यानंतर पोलीस प्रशासनाला जाग येणार असा सवाल नागरिक विचारतात। तर भारतीय रेल्वे रिक्त पदे भरण्याचं काम वेगाने सुरू झालंय। सध्या रेल्वेमध्ये 1,20,579 पदांची भरती प्रक्रिया ही विविध टप्प्यांमध्ये सुरू असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली। एका महिन्याच्या कालावधीमध्ये सोनं आणि चांदीच्या दरांनी ऐतिहासिक उसळी घेतली आहे। सोन्याच्या दरामध्ये प्रति 10 ग्रॅम मागे तब्बल 7,800ची, तर चांदीच्या दरामध्ये प्रति किलो मागे 30,000 रुपयांची विक्रमी वाढ झाली। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यामध्ये आडगाव राजा गावात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला। बिबट्याच्या हल्ल्याच्या भीतीनं गावकऱ्यांनी रात्र जागून काढली आहे। गावकरी चांगलेच घाबरले असल्यानं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते। पांढरकवडा वणी मार्गावरील जळका फाट्याजवळ खासगी बसला वणीकडे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली आहे। ही धडक इतकी भीषण होती की बसचा अर्धा भाग पूर्णपणे कापला गेलाय। या दुर्घटनेमध्ये 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला। उमऱ्यालगत असणाऱ्या डायघर परिसरामध्ये एका इस्माने महिलेचा पाठलाग करत छेड काढल्याने त्या महिलेने सदरच्या इस्माला भर रस्त्यात चोप दिला। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय, तर डायघर पोलीस या घटनेचा तपास करतायत। तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार असल्याचं म्हटलंय। मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर कृषी मंत्र्यांनी विधान बदलल्याचा आरोप ओमराजे निंबाळकरांनी केलाय। कृषी मंत्र्यांनी माझ्या प्रश्नावर खोटं उत्तर दिलं का असा सवाल देखील खासदार ओमराजे निंबाळकरांनी उपस्थित केला। 1-2 दिवसामध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांना प्रस्ताव देणार ओमराजे असं म्हणाले। तर डबल इंजिनचा शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे असं देखील वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आलंय। खासदार म्हणून लोकसभा अध्यक्षाकडे याच्या संदर्भात दाद मागणार, न्याय मागणार आहे। आणि आज मी तोच प्रश्न उपस्थित केला की आमच्या अधिकाराचं संरक्षण अध्यक्षांनी करावं, कारण आम्ही लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करतो। आणि मंत्री जर खोटं उत्तर देत असतील, मंत्री जर रेकॉर्डवर खोटं सांगत असतील तर ते दुर्दैवी आहे। आणि मी एवढंच विचारलं की खरंच राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्राला प्राप्त झालाय का, त्याचा सुद्धा खुलासा त्या ठिकाणी लोकसभेच्या कामकाजात सन्माननीय मंत्री महोदयांनी करावं, ही माझी नम्र विनंती त्या ठिकाणी केंद्र सरकारला आहे। हक्कभंग आणणार आहात तुम्ही? निश्चित 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 मी कारण तुम्ही लोकसभेमध्ये मंत्र्यांनी मला लिखित उत्तर दिलंय, त्या उत्तरात मी तुम्हाला वाचून दाखवलंय। मग 2 तारखेपर्यंत जर मंत्र्याकडे तो प्रस्ताव आला असता तर मग असं खोटं का बोलले असते? माझ्या माहितीप्रमाणे मी आज जेवढे प्रश्न उत्तर झाली लोकसभेत, आता माझं हे 6वं वर्ष आहे, आजपर्यंत कुठल्या मंत्र्यानं अशा पद्धतीनं रेकॉर्डवर खोटं उत्तर दिलेलं तर मला आजपर्यंत मी बघितलेलं नाही। पण केवळ राज्यातलं सरकार आपलं आहे आणि मग त्यांच्या सांगण्याहून काही उत्तर बदललं की प्रेसला दिलं गेलं का? मला वाटतं ह्याची पण त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे। कायम सांगतात ते आमचं डबल इंजिनचं सरकार आहे, डबल इंजिनचं सरकार आहे। मग त्या डबल इंजिनच्या सरकारचा उपयोग काय महाराष्ट्राला? जर तुमचा प्रस्तावच केंद्र सरकारकडे येत नसेल, आणि मी स्वतः सुद्धा हक्कभंग समितीवर आमदार असताना पण मी 5 वर्ष हक्कभंग समितीवर राज्याच्या काम केलेलं आहे। मी आमदार असताना आणि खासदार असताना सुद्धा मी लोकसभेच्या प्रिव्हिलेज कमिटीवर म्हणजेच हक्कभंग समितीवर काम केलंय। त्यामुळे माझे अधिकार किंवा कुठल्या विषयाचा हक्कभंग होतो ह्याचं मला निश्चितपणे ज्ञान आहे। त्या अनुषंगाने मी उद्या किंवा परवा हा हक्कभंग प्रस्ताव तयार करून सन्माननीय अध्यक्षाकडे दाखल करणार आहे। तर आता पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची।
महाराष्ट्र राज्य कन्झ्युमर फेडरेशनवर प्रवीण दरेकरांनी आपलं वर्चस्व राखलंय. सर्व 21 जागांवर बिनविरोध निवड झाल्याने दरेकरांचं पॅनल हे विजयी झालंय. खासदार संजय दिना पाटलांनी सरकारच्या वैद्यकीय सुविधांची पोलखोल केली आहे. नागरिकांच्या समस्यांबाबत सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप करत वैद्यकीय समस्यांबाबत लोकसभेमध्ये बोलायला दिलं जात नाही असा दावा खासदार संजय दिना पाटील यांनी केलाय. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कराड येथील यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी जाऊन अभिवादन केलं. यावेळी शेतकरी कर्जमाफीवर प्रश्न विचारल्याने बाबासाहेब पाटलांनी काढता पाय घेतला. मनसेकडून मतदार याद्यांबाबत 4.25 लाख हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. मतदार याद्यांवर हरकती सूचना नोंदवण्याची आज शेवटची तारीख होती. दरम्यान मुंबई शहर परिसरातून तब्बल 1.25 लाख हरकती सूचना या आल्या आहेत. मुंब्रातील माजी नगरसेवक सुधीर भगत यांचं नाव नगरपालिका निवडणुकांसाठी अंतिम झालेल्या यादीतून वगळण्यात आलंय. त्यामुळे भगत यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे. वसई विरार महानगरपालिकेच्या मतदार यादीत तब्बल 80,000 दुबार मतदार आढळून आल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केलाय. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. आज मुख्याध्यापक महामंडळाकडून आंदोलन पुकारलं जाणार आहे. मात्र राज्यभरातील शाळा या सुरूच राहणार आहेत. शाळा बंद ठेवल्यास शिक्षकांचा पगार कापला जाणार असून शिक्षण विभागाकडून कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलाय. विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी शाळा सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर जैन मुनी निलेशचंद्र कबुतरांचा लढा अधिक प्रभावी करणार आहेत. निलेश मुनी यांच्याकडून व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलंय. कबुतरखाने वाचवावेत यासाठी व्याख्यान आयोजित करण्यात आलंय. तर 7 डिसेंबरला जैन समुदायाच्या मोर्चाचंही आयोजन करण्यात आलंय. केंद्र सरकारच्या पंतप्रधान कार्यालयाचं नाव बदलल्यानंतर आता महाराष्ट्रातील राजभवनचंही नाव बदलण्यात आलंय. राज्याचं राजभवन आता लोकभवन या नवीन नावाने ओळखलं जाणार आहे. ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकांचं काम जलद गतीने पूर्ण करा अशी मागणी शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी संसदेमध्ये केली आहे. रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेला तात्काळ अधिकृत सूचना द्याव्यात असंही म्हस्के म्हणाले. मुंबईतील डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणामध्ये एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी स्थापन करण्यात आली. गौरीच्या आईवडिलांनी अंजली दमानिया यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मुंबई गोवा हायवेसाठी नवी डेडलाईन दिली आहे. एप्रिल 2026च्या आधी मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होईल अशी माहिती लोकसभेमध्ये नितीन गडकरींनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हारमध्ये 111 कोटी 63 लाख इतकी ठेकेदारांची रक्कम काढल्याप्रकरणी अटकेत असलेल्या 2 आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे. मुख्य आरोपी निलेश रमेश पडवळे आणि यज्ञेश अंभिरे या दोघांना 17 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर सोशल मीडियावर रील्स करून फॉलोअर्सची मनं जिंकणारी रील स्टार कोमल काळे प्रत्यक्षात बसमधील महिलांचे दागिने आणि पर्स चोरणारी बबली असल्याचं समोर आलं. या प्रकरणी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोमल आणि तिचा प्रियकर सुजित चौधर या दोघांना अटक केली आहे. सक्षम ताटे हत्या प्रकरणातील 4 आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये पुन्हा 2 दिवसांची वाढ करण्यात आली. या प्रकरणी एकूण 8 पैकी 6 आरोपींना अटक करण्यात आली, तर 2 आरोपींचा शोध सुरू आहे. तपोवनमधील झाडं तोडण्याचं पाप शासन प्रशासन करत आहे. धर्माच्या साधू संतांच्या नावाखाली जमिनीचा व्यापार व्यवसाय करू नका अशी प्रतिक्रिया देत करुणा मुंडेंनी तपोवनमधील वृक्षतोडीचा निषेध केलाय. तर एक सविस्तर बातमी आपण पाहूयात. बहुचर्चित मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा आहे. तर एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा आहे, तर दुसरीकडे मनसेला विरोध करणाऱ्या काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला. पण काँग्रेस स्वबळावर लढल्यास त्याचा महायुतीला फायदा तर ठाकरेंना फटका बसू शकतो असं मत ठाकरेंच्या शिवसेनेचं आहे. त्यामुळे मुंबईमध्ये महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढावी यासाठी उद्धव ठाकरेंकडून देखील प्रयत्न केले जात असल्याचं बोललं जात आहे. या संदर्भामध्ये काँग्रेस नेते
दिग्विजय सिंग यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेतली। यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना दिल्लीत येऊन काँग्रेस पक्ष श्रेष्ठींसोबत चर्चा करण्याचं आमंत्रण दिल्याचं देखील बोललं जात आहे। त्यामुळे सूत्रांच्या माहितीनुसार येत्या 14 डिसेंबरला उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये जाणार आहेत। मल्लिकार्जुन खरगेंसोबत आघाडीबाबत ते चर्चा करतील। दिग्विजय सिंगजी भारतातले एक नेते आहेत, अनेक दिवस मुख्यमंत्री मध्य प्रदेशचे राहिलेले आहेत आणि सर्वांशी त्यांचे देशभरातल्या लोकांशी सलोख्याचे संबंध आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी ही भेट घेतली आहे। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। जैन मुनी निलेश चंद्र कबुतरांचा लढा अधिक प्रभावी करणार आहेत असं कळतंय। आज जैन मुनी यांच्याकडून व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलंय। कबूतरखाने वाचवावेत यासाठी हे व्याख्यान असणार आहे। तर 7 डिसेंबरला जैन समुदायाच्या मोर्चाचंही आयोजन करण्यात आलंय। ही मोठी बातमी आपण बघतोय। जैन मुनी हे कबुतरांचा लढा अधिक प्रभावी करणार असल्याचं समोर आलंय। 7 डिसेंबरला जैन समुदायाच्या मोर्चाचं देखील आयोजन करण्यात आलंय। दादरमधील कबूतरखाना बंद केल्यानंतर जैन समाजाकडून आक्रमक भूमिकाही घेण्यात आलेली होती। आता तो लढा अधिक तीव्र करण्यात येणार आहे असं बोललं जात आहे। आता पाहुयात बातमी 36 जिल्ह्यांची। कामगार कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून कामगारांना वाटप करण्यात येणारी स्वयंपाकाची भांडी निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप करत सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आला। कामगार सहाय्यक आयुक्त कार्यालयासमोर रिपब्लिक सेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं। 3 महिने उलटून देखील सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आलेल्या पुरस्कारांची रक्कम अद्याप खेळाडूंना मिळालेली नाही। जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी वसंतराव दादा पाटील क्रीडा पुरस्कार देण्यात येतो। सप्टेंबर महिन्यामध्ये पुरस्कार देऊनही अद्याप खेळाडूंना पुरस्काराची रक्कम मिळाली नाही। नालासोपारातील चंदन नाक्यावरील मुख्य रस्त्याच्या गटारीवरील झाकण तुटल्याने अपघातांच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे। पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याने वाहन चालकांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला। खड्डा ओळखण्यासाठी अनोखी शक्कल लढवत मडक्याचा वापर करून यावर उपाय शोधला। भिवंडीमध्ये दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग कार्यालय आणि दिव्यांग नोंदणी पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं। भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या पोर्टलचं उद्घाटन केलं। पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून तब्बल 1 कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आलाय। अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत हा गुटखा, सुगंधी तंबाखू आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले। बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील श्री क्षेत्र येवलेवाडीतील जालिंदर नाथ देवस्थानातील दानपेट्या चोरट्यांनी लंपास केल्या। चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। दानपेट्या चोरीला गेल्याने भाविकांनी संताप व्यक्त केला असून आरोपीला अटक करण्याची मागणी केली। मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने मोठी कारवाई केली आहे। कारवाईमध्ये 25 कोटींचे ड्रग्ज हे जप्त करण्यात आले आहेत। बँकॉकमधून कोट्यावधींच्या ड्रग्जची तस्करी सुरू होती, तर 81 लाखांचं 3 तोळे सोनं हे हस्तगत करण्यात आलंय आणि त्याचबरोबर 12,000 अमेरिकी डॉलर्स देखील जप्त करण्यात पोलिसांना यश आलं। नांदेडमध्ये 17 वर्षीय मुलाची पोटात चाकू घुसखून हत्या करण्यात आली आहे। मुखेड तालुक्याच्या राजुरा परिसरात ही धक्कादायक घटना घडली। खून करणारा आरोपी देखील अल्पवयीन असल्याचं समोर आलंय, तर मुक्रमाबाद पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय। ठाण्यामध्ये मद्यप्राशन करून गुंडांनी राडा घातला। व्यावसायिक महिलांना शिवीगाळ करत कामगाराला मारहाण केली। या प्रकरणी मुख्य आरोपी गुरु चव्हाणसह इतरांना अटक करण्यात आली आहे। चेन स्नॅचिंग करणाऱ्या 2 अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे। दोन्ही आरोपींवर रावेर आणि मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। कारवाईमध्ये पोलिसांनी सोनसाखळी आणि चोरीसाठी वापरलेली दुचाकी असा 2.5 लाखांचा मुद्देमाल हा जप्त केला। एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। अहिल्यानगरमध्ये पहाटेच्या सुमारास सोलापूर बायपासवर एका स्लीपर कोच बसला आग लागल्याची घटना घडली आहे। स्लीपर कोच बसमध्ये 30 ते 32 प्रवासी प्रवास करत होते। दरम्यान आग लागल्याचे लक्षात येताच आरटीओ अधिकारी हर्षल जगताप आणि सुनील पाटील यांनी तात्काळ धाव घेत मदत कार्य सुरू केलं। त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने प्रयत्न करत प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं।
प्रवाशांचे संपूर्ण वस्तू हे जळून खाक झालेत, पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आणि बीड जिल्हा शिक्षण विभागातील 14 शिक्षक निलंबित करण्यात आले आहेत. UDID कार्ड सादर करण्याच्या आदेशानंतर देखील काही शिक्षकांनी आपली प्रमाणपत्र सादर केली नाहीत, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. प्रमाणपत्रे न सादर करणाऱ्या संबंधित सर्व शिक्षकांवर विभागीय चौकशी सुरू केली जाणार आहे. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नळदुर्ग येथील आपलं घर येथे शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या शोकसभेला माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, आमदार प्रवीण स्वामी, दिवंगत पन्नालाल सुराणांची मुलगी आरती बरिदे, मुलगा प्रभास सुराणा यांच्यासह अनेक सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित होते. 8 डिसेंबरपासून नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये 33 मोर्चे धडकणार आहेत. 22 संघटनांनी धरणं आंदोलन तर 17 संघटनांनी साखळी उपोषणाला परवानगी मागितली आहे. पुण्यातील नवले ब्रिज अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अजून एक नवीन उपाययोजना केली आहे. आता कात्रज बायपास मार्गावर वाहनवेग मर्यादा 40 किलोमीटर प्रति तास बंधनकारक असणार आहे. नाम जोशी मार्ग येथील BDD चाळीच्या रहिवाशांना घरांचा ताबा मिळवण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. डिसेंबरमध्ये ताबा मिळणं अपेक्षित होतं, मात्र काही कामं शिल्लक असल्यानं आता फेब्रुवारीमध्ये 557 रहिवाशांना ताबा दिला जाणार आहे. BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पाद्वारे 15,593 रहिवाशांचं पुनर्वसन केलं जात आहे. तर नाम जोशी मार्ग परळ प्रकल्पामध्ये 2,560 निवासी आणि अनिवासी गाळे असून 14 पुनर्वसन इमारती बांधल्या जात आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या भगवान महावीर चौकात सिग्नलवर थांबलेल्या कारनं अचानक पेट घेतला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही, मात्र कारचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय.